नमस्कार. आपण या भागामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 या कायद्याचा अभ्यास करणार आहोत. कलम 2 व्याख्या. कलम 2.3 सक्षम अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, महसूल आयुक्त इत्यादींचा समावेश सक्षम अधिकारी यात होतो. कलम 2.5 अ खाद्यगृह, अल्प उपहार कक्ष, उपहारगृह, कॉफीगृह. कलम 2.9 सार्वजनिक मनोरंजनाची जागा किंवा स्थान, शर्यतीचे मैदान, सर्कस, नाटकगृह, चित्रपटगृह, संगीतगृह, बिलियर्ड्स रूम, बॅक्टेल रूम, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, नाट्यगृह इत्यादींचा समावेश याच्यामध्ये होतो. कलम 2.10 सार्वजनिक करमणुकीची जागा, निवासगृह, हॉटेल, बार वगैरे. कलम 2.11 पोलीस अधिकारी. कलम 21 किंवा 22 अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी होय. कलम 2.13 सार्वजनिक जागा, किनाऱ्यालगतच्या प्रदेश, नदीकाठ, पाट, बीच वगैरे. कलम 14 पोलीस अधिकाऱ्याचा नेमणुकीचा दाखला. निरीक्षक किंवा त्याहून कमी श्रेणीच्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास अनुसूची 2 मध्ये नमूद असल्याप्रमाणे एक प्रमाणपत्र देण्यात येईल. असे प्रमाणपत्र राज्य शासन निर्देशित करेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याच्या मुदतीनिशी असेल. मुदत संबंधित अधिकारी खात्यात आहे तोपर्यंत राहील. कलम 28 पोलीस अधिकारी हा नेहमी कामावर आहे असे समजावे आणि तो राज्याच्या कोणत्याही भागात कामावर पाठविण्यास पात्र असतो. कलम 33 सार्वजनिक ठिकाणच्या रहदारीविषयी नियम व सुव्यवस्था करण्याचा अधिकार, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी. पोटकलम याप्रमाणे काढलेल्या कोणत्याही आदेशाबद्दल व्यतीत झालेली व्यक्ती 30 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे किंवा शासन नियुक्त करेल अशा अधिकाऱ्याकडे अशा आदेशाविरुद्ध अपील करू शकते. जो कोणी या कलमान्वये काढलेल्या नियमांचे उल्लंघन करेल त्याला या कायद्याच्या कलम 131 प्रमाणे शिक्षा 8 दिवस कैद आणि 1250 रुपये दंड होईल. कलम 36 पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा जनतेस आदेश देण्याचा अधिकार. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक निरीक्षकापेक्षा कनिष्ठ दर्जाचा नसेल अशा प्रत्येक अधिकाऱ्याला जनतेस निर्देश देण्याचा अधिकार आहे. कोणत्याही करमणुकीच्या वेळी आयुक्त, अधीक्षक आणि जनतेला विविध आदेश देऊन मिरवणूक शांततेत पार पडावी. जो कोणी या कलमान्वये काढलेल्या नियमांचे उल्लंघन करेल त्याला या कायद्याच्या कलम 134 प्रमाणे शिक्षा 5,000 रुपये दंड इतका होईल. कलम 37 सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या काही विशिष्ट कृतींना प्रतिबंध करण्याचे अधिकार. पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी यांना ते अधिकार असतात. शस्त्रबंदीचा हुकूम, दाह किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे, शिवीगाळ करणे, अश्लील गाणी म्हणणे इत्यादींवर बंदी. जो कोणी वरील प्रकारचे कृत्य करेल तेव्हा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास अशा व्यक्तीस निःशस्त्र करण्याचा, त्या व्यक्तीजवळील वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा योग्य वाटेल तेव्हा त्या मुदतीपर्यंत काढण्याचा अधिकार आहे. वरील सर्व हुकुमाची अंमलबजावणी करण्याकरिता पोलीस अधिकाऱ्यांना कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा राखून ठेवण्याचा अधिकार आहे. असा कोणत्याही प्रकारचा मनाई हुकूम व राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय 5 दिवसापेक्षा जास्त नसेल. शिक्षा या कलमाचा भंग केल्यास या कायद्याच्या कलम 135 प्रमाणे शिक्षा होईल. कलम 38 गायन, वादन, आवाज किंवा गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे करण्याचा अधिकार पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यास असतो. त्यासाठी शिक्षा या कलमाचा भंग केल्यास या कायद्याच्या कलम 136 प्रमाणे 3 महिने कैद किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होईल. कलम 41(1) गर्दीच्या ठिकाणी, जाहीर सभा वगैरे इत्यादी ठिकाणी शांतता राखण्याबाबत पोलिसांचे अधिकार. कलम 41(2) पोलीस शिपायाहून वरच्या दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी अशा ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता कर्तव्य बजावू शकतो. त्यासाठी शिक्षा या कलमाचा भंग केल्यास या कायद्याच्या कलम 137 प्रमाणे शिक्षा 500 रुपये इतका दंड. कलम 55 व्यक्तीच्या टोळ्या व जमावांची पांगापांग करण्याकरिता आदेश काढण्याचा अधिकार. ते अधिकार पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, राज्य शासनाने विशेष अधिकार दिलेले उपविभागीय दंडाधिकारी यांना असतो.
कलम 56 अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना तडीपार करणे अधिकार पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी. तडीपार व्यक्ती राज्याबाहेर गेल्याच्या तारखेपासून किंवा 10 दिवसांच्या आत आपल्या जाण्याची तारीख डाकीने किंवा अन्य प्रकारे संबंधित अधिकाऱ्याला कळवेल. कलम 57 विशिष्ट गुन्ह्याबद्दल दोषी ठरलेल्या व्यक्तींना तडीपार करणे अधिकार पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी. कलम 62 हद्दपार केलेली व्यक्ती पुन्हा हद्दीत आल्यास त्याविरुद्ध कारवाईची तरतूद. अटक करावे किंवा पुन्हा हद्दीबाहेर पाठवावे. कलम 63 संचलन किंवा मिरवणूक किंवा शिबिर किंवा सभा यावर बंदी. शिबिरे, संचलने इत्यादींमध्ये फिरताना हत्यारे वगैरे किंवा प्रक्षोभक गणवेश परिधान करण्यास बंदी करण्याचा राज्य शासनास अधिकार आहे. यासाठी शिक्षा. या कलमाचा भंग केल्यास या कायद्याचे कलम 143 प्रमाणे कलम 63 पोट कलम 1 चे उल्लंघन केल्यास 1 वर्ष कैद, द्रव्यदंड किंवा दोन्ही. कलम 63 पोट कलम 2 चे उल्लंघन केल्यास 3 वर्ष कैद, द्रव्यदंड किंवा दोन्ही. कलम 64 पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य, कायदेशीर कृती, ड्युटी विषयक कर्तव्य. कलम 65 झडती घेण्याचे व प्रवेश करण्याचे अधिकार. पोलिसांना संशयित जागेत विनावॉरंट प्रवेश करून झडती घेण्याचे अधिकार आहेत. रस्त्यावरील संशयित व्यक्तीची झडती घेऊन संशयित माल व वस्तू जप्त करण्याचा, अडकून ठेवण्याचा अधिकार आहेत. कलम 66 पोलिसांची सामाजिक कार्य. कलम 67 पोलिसांनी रस्त्यावरील रहदारीचे नियमन करण्याबाबत. कलम 68 पोलिसांचे आदेश, हुकूम जनतेवर बंधनकारक असते. शिक्षा. या कलमाचा भंग केल्यास या कायद्याच्या कलम 140 प्रमाणे 500 रुपये इतका दंड अशी शिक्षा होईल. कलम 69 पोलिसांच्या आदेशाचे विरोधास केल्यास त्या व्यक्तीविरुद्ध कारवाईची कार्यवाही. संबंधित ठिकाणाहून हाकलून देणे, तात्पुरती अटक करून नंतर सोडून देणे किंवा न्यायालयात हजर करणे. कलम 70 जमावबंदी, शस्त्रबंदी इत्यादी आदेशांचा भंग केल्यास कारवाईची कारवाई. कार्यवाही करण्याचे अधिकार दंडाधिकारी, कोणताही पोलीस अधिकारी. कलम 37, 38 व 39 या खाली जे हुकूम काढले जातात त्यांचा भंग केल्यास या कायद्याच्या कलम 70 प्रमाणे त्या व्यक्तीस अटक करता येते. कलम 71 हद्दपार, तडीपार प्रकरणात जे हुकूम काढले जातात त्यांचा भंग केल्यास पोलिसांस अटक करण्याचा अधिकार व कर्तव्य. कलम 43, कलम 55, 56, 57 व 63 च्या आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तीस अटक करणे. कलम 72 वॉरंटशिवाय अटक करण्याचा पोलिसांचा अधिकार. कलम 36, 37, 56, 57, 57 63 122, 123 इत्यादींचे उल्लंघन केल्यास तसेच आग लावण्याचा खोटा इशारा दिला असल्यास. कलम 73 प्राण्यांना क्रूर वागणूक देणाऱ्या व्यक्तीस वॉरंटशिवाय अटक करण्याचा पोलिसांचा अधिकार. कलम 33(1), 36, 37, 56, 57, 57 किंवा 63 किंवा कलम 122, 136 प्रमाणे शिक्षापात्र अपराध करेल त्यास कोणताही पोलीस अधिकारी दंडाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय अटक करू शकेल. पोलीस अधिकाऱ्याच्या. कलम 79 पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष गुन्हे घडल्यास वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार. या कायद्याच्या कलम 117, 125, 130, 131, 4, 5, 39, 40 अन्वये दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याच्या बाबतीत कलम 135(1) अन्वये शिक्षापात्र असा कोणताही अपराध पोलीस अधिकाऱ्यासमक्ष करेल त्यास कोणताही पोलीस अधिकारी विनावॉरंट अटक करू शकेल. कलम 80 अटक करण्यासंबंधीचे इतर अधिकार. या कायद्याच्या कलम 110 असभ्य वर्तन करणे व कलम 120 अतिक्रमण करणे याप्रमाणे अपराध होत असतील तर संबंधित व्यक्तीला विनावॉरंट अटक करता येईल. कलम 81 ताकीद मानण्याचे किंवा पोलीस अधिकाऱ्याबरोबर जाण्याचे नकारणे.
प्रथम त्या व्यक्तीस ताकीद द्यावी, नंतर पोलीस ठाण्यात नेऊन जावे आणि त्याने आदेश न मानल्यास त्यास विनावॉरंट अटक करण्याचा अधिकार आहे. कलम 82 बेवारस मिळकतीसंबंधी पोलिसांचे अधिकार. कलम 99 रस्त्यावरील नियम न पाळणे. कलम 108 सार्वजनिक विहिरी, तलाव, जलाशय, नदी वगैरे मधील पाणी दूषित करणे. कलम 110 लोकांसमोर असभ्य वर्तन करणे. कलम 112 शांततेचा भंग व्हावा अशा उद्देशाने गैरवर्तन करणे. कलम 115 रस्त्यात किंवा रस्त्याजवळ इत्यादी ठिकाणी उपद्रव्य करणे. कलम 116 सार्वजनिक इमारतीतील नोटिसीकडे, सूचनेकडे दुर्लक्ष करणे. कलम 117 कलम 99 ते 116 मधील अपराध करण्यास शिक्षा. शिक्षा 1200 रुपये द्रव्यदंड. कलम 118 गुरे, जनावरांना कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा. मोकाट गुरेढोरे यामुळे कोणत्याही व्यक्तीचे नुकसान झाल्यास मालक संबंधित व्यक्तीस रुपये 250 इतकी नुकसान भरपाई. त्यासाठी शिक्षा: पहिल्या अपराधासाठी 1 महिना कैद, 4000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. नंतरच्या अपराधासाठी 6 महिने कैद, 5000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. कलम 119 प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याबद्दल. शिक्षा: 1 महिना कैद व 2500 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 120 जाणून बुजून अतिक्रमण करणे. त्यासाठी शिक्षा: 5000 रुपये द्रव्यदंड. कलम 121 आगीची खोटी बातमी देणे किंवा आगीची सूचना देणाऱ्या यंत्रास नुकसान पोचवणे. त्यासाठी शिक्षा: 3 महिने कैद, 3000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 122 सूर्यास्त आणि सूर्योदय यांच्या दरम्यान संशयास्पद स्थितीत सापडणे. शिक्षा: 1 वर्ष कैद आणि 1000 रुपये दंड, परंतु लेखी नमूद कारवाईच्या कारणाखेरीज कमीत कमी 1 महिना कैद. कलम 123 प्राधिकारावाचून शस्त्र बाळगणे. शिक्षा: 12,500 रुपये द्रव्यदंड. असे शस्त्र संबंधित आयुक्त, अधीक्षक, जिल्हाधिकारी हे जमा करून घेतील व त्या व्यक्तीने 2 महिन्याच्या आत न घेऊन गेल्यास हे शस्त्र राज्य शासनाकडे पाठवतील. कलम 124 चोरीची मालमत्ता किंवा ज्या मालमत्तेबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात ठेवणे बाबत. शिक्षा: 1 वर्ष कैद आणि 5000 रुपये दंड, परंतु लेखी नमूद कारणाखेरीज जी 1 महिन्यापेक्षा कमी नसेल अशी कैद. कलम 126 चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असण्याबद्दल किंवा देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसास माहिती न देणे. त्यासाठी शिक्षा: 2000 रुपये दंड. कलम 130 रस्त्यात जुगार खेळणे. शिक्षा: 2500 रुपये दंड घेतला जाईल व योग्य समज देऊन सोडून देण्यात येईल. कलम 131 कलम 33 अन्वये केलेले नियम वगैरेंचे उल्लंघन केल्याबद्दल. जो कोणी कलम 33 अन्वये केलेले नियम किंवा आदेश किंवा अशा आदेशान्वये दिलेल्या लायसन्सच्या कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करील किंवा या कलमाच्या खंड अ खालील कोणताही अपराध करण्यास अपप्रेरणा देईल त्यास 1. ज्या नियमान्वये उक्त लायसन्स देण्यात आले असेल तो नियम जर कलम 33 च्या पोट कलम 1 च्या खंड ब, ग, ह चा उपखंड 1 व 2 किंवा खंड आय किंवा खंड य अन्वये केलेला असेल तर 8 दिवस इतकी कैद किंवा 1250 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. 1. ज्या नियमान्वये उक्त लायसन्स देण्यात आले असेल तो नियम जर कलम 33 च्या पोट कलम 1 च्या खंड र चा उपखंड 3 अन्वये केलेला असेल तर 3 महिने कैद, 2000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. 2. उल्लंघन करण्यात आलेला नियम किंवा आदेश कलम 33 च्या पोट कलम 1 चा खंड डब्ल्यू, ब किंवा एक्स अन्वये केलेला असेल तर 3 महिने कैद व 12,000 रुपये 500 द्रव्यदंड किंवा दोन्ही. उल्लंघन करण्यात आलेला नियम किंवा आदेश कलम 33 च्या पोट कलम 1 चा खंड न आणि ओ अन्वये केलेला असेल तर 5,000 रुपये दंड. उल्लंघन करण्यात आलेला नियम किंवा आदेश कलम 33 च्या पोट कलम 1 चा खंड ख
अन्वय केला असेल तर अ. पहिल्या अपराधाकरिता 1 महिना कैद व 2,500 रुपये दंड किंवा दोन्ही. नंतरच्या अपराधाबद्दल 6 महिने कैद, 5,000 रुपये दंड. त्यामध्ये उल्लंघन करण्यात आलेला नियम किंवा आदेश कलम 33च्या पोट कलम 1 च्या कोणत्याही खंडान्वये केलेला असेल आणि त्याच्या उल्लंघनाबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आली नसेल तर 500 रुपये द्रव्यदंड. कलम 134 कलम 36 अन्वये केलेले नियम वगैरेचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा 5,000 रुपये द्रव्यदंड. कलम 136 कलम 38 अन्वये केलेले नियम वगैरेचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा 3 महिना कैद, 5,000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. कलम 137 कलम 41 अन्वये केलेले नियम वगैरेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यासाठी शिक्षा 500 रुपये द्रव्यदंड. कलम 140 कलम 68 अन्वये दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षेची तरतूद पोलिसांनी दिलेले आदेश त्यासाठी शिक्षा 500 रुपये द्रव्यदंड. कलम 141 कलम 55, 56, 57 अ, 63 अ अन्वये दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्यास शिक्षा. तडीपार प्रकरणासंबंधी शिक्षा 1 वर्षापर्यंत कैद आणि दंड, परंतु लेखी नमूद केलेल्या कारणासाठी असेल त्या व्यतिरिक्त ती शिक्षा 4 महिन्यांपेक्षा कमी असणार नाही. कलम 142 ज्या क्षेत्रातून निघून जाण्याबद्दल एखाद्या व्यक्तीस निर्देश देण्यात आला असेल त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात परवानगीशिवाय प्रवेश केल्याबद्दल किंवा तात्पुरत्या मुदतीकरता परत येण्यास परवानगी दिली असताना त्या मुदतीनंतरही राहण्याबद्दल किंवा निवासस्थान किंवा निर्गमन किंवा आगमन यासंबंधी कळविण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती. त्यासाठी शिक्षा अपराधसिद्धीनंतर 2 वर्षे कैद व द्रव्यदंड, परंतु अशी शिक्षा ही लेखी नमूद केलेल्या कारणासाठी असेल त्या व्यतिरिक्त ती शिक्षा 6 महिन्यांपेक्षा कमी असणार नाही आणि ती व्यक्ती द्रव्यदंडास देखील पात्र राहील. कलम 143 कलम 63 च्या पोट कलम 3 नुसार स्वाधीन होण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा 2 वर्षे कैद व दंड. कलम 143 अ कलम 63 अ अन्वये दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा. शिक्षा 1 कलम 63 अ पोट कलम 1 चे उल्लंघन केल्यास 1 वर्ष कैद, दंड किंवा दोन्ही. शिक्षा क्रमांक 2 कलम 63 अ पोट कलम 2 चे उल्लंघन केल्यास 3 वर्ष कैद, द्रव्यदंड किंवा दोन्ही. कलम 145 खोटे निवेदन वगैरे केल्याबद्दल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत. कलम 29 चे उल्लंघन करून राजीनामा देणे वगैरे. त्यासाठी शिक्षा 3 महिने कैद, 100 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 147 कायदेशीर मिळालेल्या प्राधिकाराशिवाय किंवा वाजवी कारणाशिवाय पोलीस अधिकाऱ्याने तापदायक रीतीने एखाद्या ठिकाणी प्रवेश करणे, झडती घेणे, अटक करणे इत्यादी बाबत शिक्षा. अशा प्रत्येक अपराधाबद्दल 6 महिने कैद, 500 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 148 एखाद्या आरोपीस अटक केल्यावर त्रास देण्याच्या उद्देशाने जो पोलीस अधिकारी त्याला दंडाधिकाऱ्यापुढे जाणून-बुजून उशिरा हजर करेल त्यास शिक्षा. शिक्षा 6 महिने कैद, 500 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 151 अधिनियमाविरुद्ध केलेल्या विशिष्ट अपराधासाठी खटला भरणे हे पोलिसांच्या स्वेच्छेनिर्णयानुसार असणे. या कायद्यातील कलम 117, 119, 131, 134, 137, 139, 140, 144 अन्वये जो शिक्षापात्र अपराध असेल अशा अपराधामुळे गंभीर स्वरूपाचे नुकसान झाले नसेल व ताकीद देताच पुन्हा गुन्हा करण्याचे बंद केले असेल तर अशा अपराधाबद्दल पोलिसांनी खटला भरणे आवश्यक नाही. कलम 159 कर्तव्यानुसार सद्भावनापूर्ण केलेल्या कृत्याबद्दल कोणताही दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी दंड भरण्यास किंवा नुकसान भरून देण्यास पात्र असणार नाही. कलम 160 या कलमान्वये कोणताही सरकारी अधिकाऱ्याने
आपल्याला तसा अधिकार आहे असे समजून कोणतेही नियम, आदेश किंवा ताकीद सद्भावनापूर्वक दिली असेल तर त्याला शिक्षा किंवा दंड करता येत नाही. महसूल आयुक्त, दंडाधिकारी, पोलीस अधिकारी. कलम 161 वर म्हटल्याप्रमाणे कर्तव्याच्या निमित्ताने केलेल्या कृतींच्या बाबतीत त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध वाद किंवा खटले दाखल करणे. इतर अधिकारी विरुद्ध असल्यास 6 महिन्यांच्या आत व पोलीस अधिकारी असल्यास 2 वर्षांच्या आत दावा दाखल करता येतो. कलम 163 जाहीर नोटीस कशा द्याव्या? अशी नोटीस लेखी स्वरूपात सक्षम अधिकाऱ्याच्या सहीनिशी ज्या स्थानास लागू होईल तेथे मोक्याचा सार्वजनिक जागेत चिकटवून किंवा दौंडीद्वारे घोषणा करून किंवा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन दिली जाते.